नमस्कार, मी पूर्वी भावे. तुम्ही पाहताय झिरो आवर. मुंबईसारख्या मोठ्या शहरात लाईव्ह कॉन्सर्टमध्ये दारू पिणं काही नवीन नाही. अनेक पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांचं सेवन केल्याच्या बातम्याही वरचेवर आपल्या कानावर पडतच असतात. अशातच शनिवारी मुंबईतल्या गोरेगावात नेस्को सेंटरमध्ये एक कॉन्सर्ट होते. मुंबई पुण्यासाठी अशा म्युझिकल कॉन्सर्ट सुद्धा काही नवीन नाहीत. या कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचं सेवन होतं, हेही फारसं वेगळं नाही. पण इतकंच नाही तर ओव्हरडोसमध्ये या कॉन्सर्टमध्ये दोघांचा मृत्यू होतो. विशेष म्हणजे शनिवारी इतका मोठा प्रकार घडल्यानंतरही रविवारी मुंबईत त्याच कॉन्सर्टचा दुसरा टप्पाही पार पडतो. तेवढ्यातच मुंबईतल्या अंधेरीमध्ये गुजरातमधून फरार झालेल्या ड्रग तस्कराला पोलीस अटक करतात. त्याच्याकडनं ताब्यात घेतलेल्या ड्रग्सची किंमत ऐकली तर तुम्हालाही धक्का बसेल, इतकी मोठी ती किंमत असते. पुण्यातही गेल्या 24 तासांमध्ये 2 ठिकाणी झालेल्या कारवाईत लाखोंचे ड्रग्ज जप्त करण्यात येतात. नागपुरात तर एक महिला चक्क शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये कोकेनची तस्करी करण्याचा प्रयत्न करताना पकडली जाते आणि तिला पकडल्यावर तिच्याकडे जवळपास अर्धा किलो कोकेनच्या कॅप्सूल्स सापडतात, 4.5 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या. त्यातच अमरावतीमध्ये अशोक खरात पॅटर्नचा पुढचा अंक पाहायला मिळतो. एका तरुणानं अनेक मुलींचं प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण करणं आणि त्यांचे व्हिडिओज व्हायरल केल्याचा धक्कादायक असा प्रकार प्रकाशात येतो. त्यानं व्हायरल केलेल्या व्हिडिओजचा आकडा इतका मोठा आहे की तो बघून तुमच्या तळपायाची मुंगी मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. एका दिवसात घडलेल्या घटनांचा हा ताळेबंद आहे. हे चित्र आहे आजच्या महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राच्या तरुणीचं. कुठे ड्रग्स, कुठे सेक्स, कुठे फसवणूक, अशा प्रकारच्या इतक्या घटना सांगितल्यानंतर एकच प्रश्न समोर येतोय आणि तो पाहण्यासाठी आपण सुरुवातीला जाऊयात पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राची तरुणाई ड्रग्ज आणि सेक्सच्या विळख्यात सापडली असं वाटतं का? होय, नाही. 2 पर्याय आहेत, आपलं मत जरूर सांगा. आणि आता सुरुवात करूया मुंबईतनं, जिथं पश्चिम उपनगरातील गोरेगावमधल्या नेस्को सेंटरमध्ये 11 एप्रिलला म्हणजे शनिवारी 9x9 या एका आर्टिस्टची म्युझिक कॉन्सर्ट होती आणि त्यासाठी 3 ते 4 हजार तरुण तरुणी पोहोचले. जोरदार म्युझिक, बीट्सवरती बदलणारं लाइटिंग, ड्रग्सचा डोस आणि याच ड्रग्सचा ओव्हरडोस झाला आणि घात झाला. कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या एका नामांकित कॉलेजच्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यात एक मुलगा आणि एक मुलगी असल्याची माहिती आहे. वनराई पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेस्कोच्या सनी जैन, इव्हेंट ऑर्गनायझर आकाश समेळ तसंच जखमी झालेल्या कॉलेज तरुणीचा मित्र रौनक खंडेलवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण गोष्ट इतक्यावरच थांबली नाही. तर पार्टीमध्ये ड्रग पुरवणाऱ्याला कल्याण खडकपाडा पोलिसांनी राहत्या घरात बेड्या ठोकल्या आणि आनंद पटेल असं या पेडलरचं नाव आहे असंही कळतंय. सदर कार्यक्रमाच्या दरम्यान 3 मुलांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलेलं होतं. त्यापैकी 2 जे मुलं आहेत त्यांची डेथ झालेली आहे आणि एक जे आहे ते ॲडमिट आहेत. त्यांची तब्येत स्टेबल आहे. सदर याच्या अनुषंगाने आपण वनराई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंतच्या तपासामध्ये आपण एकूण 6 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि सदर जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याचा जो तपास आहे तो पुढे सुरू आहे. आता मुंबईसारख्या शहरामध्ये इतकी मोठी घटना घडल्यावर राजकारण होणारच होतं. अगदी तसंच झालं. आज सकाळीच विरोधकांनी सरकारच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर त्यावर सत्ताधाऱ्यांनी आधीच्या सरकारनं काय केलं, आम्ही कारवाया तरी करतोय असं म्हणत उत्तर दिलं. प्रश्न असा आहे की तुम्ही हजारो करोडचं ड्रग्स मिळालं. आज आमच्याकडे मी बघते की सर्रासपणे जे आहे मुंबई शहर असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा तुम्ही देशभरामध्ये बघा मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थाचे विक्री होते. तुम्ही रेव पार्ट्यांना परमिशन कशी देता? आता हा नवीन विषयाने काढला बांगलादेशी, मला कळत नाही होम डिपार्टमेंट करतं काय? मुंबईचे कमिशनर यांनी याची इन्क्वायरी देऊन महाराष्ट्राला आणि मुंबईला सांगितलं पाहिजे की काय नक्की तिथे घडलं. आणि हे जर पोलिसांच्या डोळ्यासमोर हे होत असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. अशा व्यवसाय करणारे जे या ठिकाणी लोक आहेत, कोकीन ड्रग्स वगैरे मोठ्या कारवाया सुरू झालेल्या आहेत.
सरकारच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुमोठं या ठिकाणी मोठ्या कारवाई करतात. आधी तर कारवाईच व्हायच्या नाही. आणि नेस्कोतला प्रकार चर्चेत आला तेव्हाच मुंबईतल्या खारमधनं आणखीन एका ड्रग्सच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. 30 कोटींच्या MD ड्रग्सचा रॅकेट चालवणाऱ्या आरिफ शेखला पोलिसांनी अटक केली. खारमधल्या चाळीतल्या एका खोलीतनं सिंथेटिक ड्रग्सचं रॅकेट चालवणारा आरिफ शेख हा मूळचा गुजरातचा. तिथे तो ड्रग प्रकरणात 10 वर्ष तुरुंगातही होता. त्यानंतर 2023 साली तो पॅरोलवर बाहेर आला आणि थेट मुंबईत पोहोचला. त्यानंतर सांताक्रूजमध्ये येऊन राहू लागला. अंधेरीच्या 6 रोडवरच्या भास्कर चाळीत त्याने ड्रग्सची फॅक्टरी उघडली आणि तिथून तो महिन्याला 25 ते 30 कोटी किमतीच्या ड्रग्सची निर्मिती करून पुरवठा करायला लागला. त्याच्या अटकेची कहाणी तर त्याहून थरारक आहे. गस्तीवर असलेल्या खार पोलिसांनी संशयातनं आरिफला ताब्यात घेतलं. त्यावेळी त्याच्याकडे 15.5 ग्रॅम MD ड्रग होतं. पोलिसांनी ते ड्रग ताब्यात घेतलं, त्याचा मोबाईल घेतला आणि चौकशी सुरू केली. तर त्याच्या चौकशी सुरू असतानाच पोलिसांनी त्याच्या अंधेरीतल्या खोलीवर छापा टाकला आणि तिथे ड्रग निर्मितीसाठीची रसायनं, उपकरणं त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांना प्रकरणाची व्याप्ती समजली. पोलिसांनी तातडीनं त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला. रिजवान अहमद लियाकत अली नावाच्या तस्कराला उत्तर प्रदेशातील प्रतापगड इथून अटक करण्यात आली. तर आरिफची पत्नी नसरीन शेख हिला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि सगळ्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे ड्रग्स रॅकेट प्रकरणी आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या पार्ट्यांमध्ये ड्रग्सच्या बातम्या पाहिल्यानंतर आता रेल्वेतल्या ड्रग तस्करीची बातमी. ही घटना नागपुरातली आहे. त्याचं झालं असं की 12 एप्रिलला बंगळुरूला जाणारी राजधानी एक्सप्रेस नागपूर स्थानकात पोहोचली. त्यावेळी पोलिसांनी राजस्व गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी एका महिला प्रवाशाची चौकशी सुरू केली. संशयातनं तिला अजनी रेल्वे स्थानकामध्ये उतरवलं आणि कोणतं धक्कादायक वास्तव समोर आलं सांगतायत आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ. मुळात DRIला या प्रकरणी गोपनीय माहिती मिळाली होती की निजामुद्दीन ते बेंगलुरू जाणारी जी राजधानी एक्सप्रेस आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी होणार आहे. जेव्हा DRIच्या पथकाने नागपूरच्या सीताबर्डी रेल्वे स्टेशनवर सापळा रचला तेव्हा ती महिला ट्रेनमध्ये असल्याची खात्री झाली आणि त्याच्यानंतर सीताबर्डी रेल्वे स्टेशनपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या नागपूरच्याच दुसऱ्या अजनी रेल्वे स्थानकावर त्या महिलेला रेल्वेतून खाली उतरवण्यात आले आणि तिच्याकडील जो साहित्य आहे त्याची तपासणी करण्यात आली. सुरुवातीला एखाद्या प्रवाशाकडे जे कपडे असतात किंवा प्रवासातील जो साहित्य असतो तेवढंच साहित्य तिच्याकडे आढळलं. मात्र DRIला तिच्याकडील 2 शॅम्पूच्या ज्या बॉटल्स होते ते संशयास्पद वाटल्या, कारण त्यांचा शॅम्पूच्या नेहमीच्या बॉटल्सच्या तुलनेत वजन जो आहे तो जास्त वाटत होता, जड त्या बॉटल्स वाटत होत्या. आणि जेव्हा DRIने संशयातून त्या बॉटल्समधून शॅम्पू जो आहे तो रिकामा केला तेव्हा त्या शॅम्पूच्या द्रवासोबत 50 कॅप्सूलसुद्धा त्या बॉटल्समधून बाहेर आल्या आणि प्रत्येक कॅप्सूलमध्ये काही ग्रॅम कोकेन त्या द्रवामध्ये सुरक्षितरित्या साठवण्यात आलेला होता. त्याची तस्करी केली जात होती. DRIने या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि त्या महिलेला अटक केलेली आहे. आता या तस्करीचं कारण ती महिला निजामुद्दीन ते बेंगलुरूला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमध्ये होती, त्यामुळे ती कुठून बसली आणि ती कुठे जाणार होती, सप्लाय कोणाला देणार होती, त्यामुळे या संपूर्ण घटनाक्रमाचा बॅकवर्ड आणि फॉरवर्ड जो काही चॅनल्स आहेत, लिंक्स आहेत, ते तपासण्याचं काम DRIला करावं लागणार आहे. दरम्यान विदर्भामध्ये गेल्या काही महिन्यात मग वर्धामध्ये MDची फॅक्टरी उद्ध्वस्त करणे असो, अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणावर MD DRIने जप्त केलेली होती. नागपूर भंडारा महामार्गावर अनेक वेळेला गांजा संदर्भातल्या मोठ्या कारवाया झालेल्या आहेत. त्यामुळे DRIची कारवाई जी आहे ती विदर्भामध्ये सातत्याने वाढत आहे. त्यामुळे ती बाब जी आहे ती स्तुत्य आहे. मात्र विदर्भ ड्रग्ज आणि अंमली पदार्थाच्या अनुषंगाने एक नवीन नंदनवन तस्करांसाठी बनत आहे का, अशी चिंता सुद्धा या संपूर्ण प्रकरणातून वाढत आहे. 0 अवरसाठी रजत वशिष्ठ, नागपूर. आता एक कहाणी अमरावतीतली. नाव अयान अहमद, वय 19 वर्ष आणि काम मुलींशी मैत्री करायची, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं, लैंगिक अत्याचार करायचे, त्याचं व्हिडिओजही शूट करायचे. इतकंच नाही तर ते सोशल मीडियावरती व्हायरल करायचे. इतकं भयानक आणि धक्कादायक सेक्स स्कॅन्डल घडलंय अमरावतीमध्ये. या अयान अहमदनं 1-2 नाही तर तब्बल 350 व्हिडिओज व्हायरल केल्याचा आरोप होतोय. सुरुवातीला कोणतीही पीडित तरुणी पुढे येत नसल्यामुळे
अयान अहमदच्या विरोधात कोणताही गुन्हा नव्हता. मात्र भाजप आंदोलनानंतर परतवाडा पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीला अटकही करण्यात आली आहे. MIMचा सदस्य आहे असं कळत आहे, परंतु एकट्या मुलाचं काम नाही आहे ते. मीच 2 नावं दिलेली आहे, परंतु ती मोठी गँग आहे ज्यांनी पूर्ण स्नॅपचॅट केलेला आहे, व्हॉट्सॲपचे ग्रुप बनवलेले आहे. पोलिसांनी त्या मुलाच्याकडून सगळे मोबाईल जप्त करावे, त्याच्या सगळ्या मित्रांचे फोन कॉल्स तपासावे आणि ज्या मुली आहे त्या मुली काही मुस्लिम समाजाच्या आहे, काही हिंदू समाजाच्या आहे, निश्चितच त्यांच्यापर्यंत महिला पोलीस जाऊ शकतात, ट्रेस आउट करू शकतात, कारण हे जाळं मोठं पसरलेलं आहे. विदर्भातला प्रकार बघितल्यानंतर आता पुण्याची अपडेट. इथे विमानतळ पोलिसांनी MD ड्रग्सची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आणि त्यांच्याकडनं 26 लाखांचा माल जप्त केला. मुंबई, पुणे, नागपूर आपण मगाचपासून बघतोय की शहरांची नावं बदलत आहेत, मात्र ड्रग्सच्या बातम्या आणि तीव्रता तशीच आहे. आणि याच ड्रग्सच्या विळख्यात तरुणाई कशी ओढली जाते, त्यासाठी कोणत्या गोष्टींवर काम करणं गरजेचं आहे, यासह अनेक बाबींवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आमदार सत्यजित तांबे आणि भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक असणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्याआधी मात्र आपण नाशकात जाऊया. इथल्या ताज्या कारनाम्यांची सुरुवात, खरं तर या सगळ्या पद्धतीच्या कारनाम्यांची सुरुवात आपण जी पाहिली आहे गेल्या महिन्यात ती झाली अशोक खरातच्या माध्यमातून. त्याच बोंदूला अटक करून आज 26 दिवस झालेत. त्याच्यावरती दाखल असलेल्या 14 गुन्ह्यांपैकी 4थ्या गुन्ह्यात त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इकडे सुनावणी झाली आणि तिकडे त्याचा आणखीन एक कारनामाही पुढे आला. हा बोंदू आपल्या भक्तांकडनं पॅन कार्ड्स घ्यायचा आणि त्याच पॅन कार्डवरच्या सह्यांचा वापर करून अशोक खरातनं भक्तांच्या नावाने खाती तयार केली. समता पतसंस्थेतील 56 लोकांची खाती त्याने उघडली होती आणि ती अशा पद्धतीने उघडली होती अशी धक्कादायक माहिती आता कळतेय. आणि एकंदरीतच हे सगळे जे प्रकार घडलेले आहेत, तरुणाईला जो ड्रग्सचा विळखा बसतोय अशी प्रचंड भीती सध्या समाजात आहे. या अनुषंगाने जो प्रश्न विचारलाय त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्यात आपण पाहूयात मीडिया सेंटरला. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया विनोद मुंढे यांची आहे. होय, नक्कीच राज्यात ड्रग्स ही समस्या आहेच, पण त्यामागे असलेला मानसिक ताण, एकटेपणाही तितकाच गंभीर मुद्दा आहे. तरुणाईला ड्रग्सचा विळखा पडत चाललाय का असा आपला प्रश्न आहे. केवळ सरकारच जबाबदार आहे का याला? पालक नाहीत, सर्व पातळ्यांवर काम करावं लागणार आहे तरच हे जाळं सोडवता येईल. सीमा शेंडे यांची युट्यूबवरनं प्रतिक्रिया आहे. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया प्रतीक यांची आहे. सरकारनं या विषयाकडे गंभीरपणे लक्ष द्यायला हवं, लवकरात लवकर कठोर पावलं उचलावीत. सरकारला विनंती आहे की तरुणाईला बर्बाद होण्यापासून वाचवावं. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया संजीव यांची आहे. संपूर्ण देशच दशकभरापासून ड्रग्सच्या विळख्यात सापडलाय. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया सोमशेखर सकुंती यांची आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर अवघा देश ड्रग्सच्या विळख्यात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. फेसबुकवरनं एजाज मनेरी यांची प्रतिक्रिया. खरं तर राज्यात कागदोपत्री अनेक गोष्टींवर बंदी आहे, जसं की गुटखा, सुगंधी सुपारी, तरी त्याची बिनदिक्कत विक्री होती आणि हे सगळं पोलिसांच्या सहकार्याने होतंय. खरं तर आजचा विषय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आणि पर्यायाने आजच्या तरुणाईवरही प्रश्नचिन्ह उभा करणार आहे. आणि म्हणूनच आज आपल्याशी चर्चा करायला 2 असे नेते आहेत जे युथ आयकॉन्स म्हणून ओळखले जातात. त्यांचा तरुणाईशी असलेला जनसंपर्क खूप मोठा आहे आणि त्यांचं राजकीय सामाजिक प्रभाव क्षेत्र सुद्धा आजच्या तरुणाईशी न ओळखणार आहे. आपल्यासोबत आज गेस्ट सेंटरला आहेत आमदार सत्यजित तांबे आणि भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक. तेव्हा आपण गेस्ट सेंटरला जाऊया आणि त्या दोघांचंही स्वागत करूया. 0 आवरच्या गेस्ट सेंटरमध्ये आपल्या दोघांचंही स्वागत आहे. तुमचा प्रचंड मोठा जनसंपर्क तरुणाईशी असतो, ते प्रभाव क्षेत्र सुद्धा तुमचं प्रचंड मोठं आहे. अगदी तळागाळापासून सगळ्यांशी तुमचा कनेक्ट आहे तरुणाईमध्ये. नक्की असं काय होतंय ज्यामुळे तरुणाई इतकी ड्रग्सकडे आकर्षित व्हायला लागली आहे? दोघांनाही प्रश्न आहे हा. सत्यजितजी, तुमच्यापासून आपण सुरुवात करूया.
मला असं वाटतं की यामध्ये अनेक पैलू आहेत ज्याच्यामध्ये मानसिक स्वास्थ्य हा जसा पैलू आपण सांगतो त्या पद्धतीने एक आहे की बेरोजगारी हा देखील एक फार मोठा त्याच्यामध्ये त्याच्या मागचा एक फार मोठा पैलू आहे. त्याचबरोबर अजून एक पैलू याच्यामध्ये खूप जो सातत्याने जाणवतो तो म्हणजे याच्यामध्ये फॅशन हा देखील एक फार मोठा पैलू आहे. म्हणजे एक ट्रेंड तयार होतो आणि कॉलेजमधले, शाळेतले मुलं जे आहेत ते त्या ट्रेंडच्या मागे जायला सुरुवात करतात. असाही एक फार मोठा अ, अ, पैलू आपल्या लक्षात येतो. हा मला असं वाटतं, की थोडा आपल्या सगळ्यांसाठी चिंतेचा विषय आहे. ते आहे तुमचं याबद्दल मत काय, तुमचा अनुभव काय? नमस्कार. माझं तर असं म्हणणं आहे की सर्वात प्रथम जे ड्रग पेडलर्स आहेत, म्हणजे ही ड्रग्सची जी सप्लाय चेन आपल्यामध्ये उभा कशी झाली आहे ह्यावरती थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने ह्या विषयावरती अगदी सखोलात जाऊन त्यामध्ये लक्ष देऊन काम करणं गरजेचं आहे की ड्रग्सचं पेडलिंग नेमकं होत कसं आहे. कारण ते जर सप्लाय चेन ड्रॉप झाली तर ह्या सर्व गोष्टी मला वाटते कमी येतील. आणि तुम्ही जसं आत्तासुद्धा काही घटना सांगितल्या तर खरं आहे की युवा पिढी ह्या दिशेकडे वळत असताना बघतोय तर त्या बाबतीत फार दुःख होतंय. सतीशदादांनी पण अगदी खरं सांगितलं की बाबा ज्या युवकाच्या हातात काम असतं, मला नाही वाटत काम असताना ह्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी सुद्धा वेळ असतो. त्यामुळं एक अशा गोष्टींवरती काम करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपलं महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट यामध्ये आता काम करत आहे, परंतु मी जसं सांगितलं की ही सप्लाय चेन ड्रॉप करणं ह्यावरती लक्ष देऊन काम करणं गरजेचं आहे. तुम्ही सप्लाय चेनच्या बाबतीत म्हणताय, खरं तर एरवी मागणी तसा पुरवठा असं गणित असतं, पण कॉन्ट्राबँड प्रोडक्ट्सच्या बाबतीमध्ये नेहमी असं असतं की ग्राहकांना आधी चटक लावावी लागते आणि नंतर त्याची मागणी तयार केली जाते. केमिकल आणि सिंथेटिक ड्रग्सच्या बाबतीमध्ये तर हे फार आहे की ते एकदा ॲडिक्शन निर्माण झालं की त्यानंतर सातत्याने त्याची मागणी तरुणांकडनं येत राहते. पण मग मुळात चटक लावायला ड्रग्स इतके सहज उपलब्ध कसे काय होत आहेत, याबद्दल तुमचं कधी काही वेगळं निरीक्षण आहे का सत्यजितजी? माझं स्पष्ट निरीक्षण आहे, की याच्यामध्ये DRI असेल किंवा अँटी नार्कोटिक्स जे विभाग असतील, पोलीस असेल, FDA असेल, हे सगळे विभाग याच्यामध्ये सपशेल फेल ठरलेले आहेत. हप्तेखोरी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. गुटखा असेल, सुगंधी सुपारी असेल, अशा छोट्या-छोट्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. शाळेंच्या अवतीभोवती स्टिंग सारखे जे ड्रिंक आहेत ते इझिली अवेलेबल आहेत. आणि मला असं वाटतं, की या सगळ्या गोष्टीमध्ये आणि सरकार कोणत्याही पक्षाचा असो, कोणी असो. आता मगाशी मी बोलताना एका लोकप्रतिनिधीनं बघितलं, की ते बोलाले, की MIMचा होता, याचा होता, त्याचा होता. माझं असं म्हणणं आहे, की याच्या सगळ्याच्या पलीकडचा हा विषय आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत आपण याचा विचार करणार नाही, तोपर्यंत याच्यातून आपण कुठलाही मार्ग काढू शकत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. नक्कीच हा राजकारणाच्या पलीकडचा विषय, आणि खरं तर आपण राजकारण बाजूला ठेवूनच या मुद्द्यावरती आज चर्चा करायला एकत्र आलो. तर कृष्णराजजी, याच्यामध्ये तुम्ही पेडलर्सचा मुद्दा मांडलात, परंतु या व्यतिरिक्त कुठेतरी तरुणांना सुद्धा या बाबतीमध्ये डिस्करेज करण्याची जबाबदारी विविध संस्था आणि समाजाकडे आहे असं तुम्हाला वाटतं का? मी खरं तर आपल्याला एक विचार आपल्यासमोर असा मांडेन की ह्या सर्व गोष्टींची सुरुवात खरं तर घरामध्येच लक्ष देण्यापासून झाली पाहिजे. कारण मुलांना अशा गोष्टींचं ॲडिक्शन होण्यासाठी चालू होतानाच मला वाटते की अनेक गोष्टींमध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये एक बिहेवियर चेंजचा पॅटर्न आपल्यामध्ये दिसून येतो. मग अशा गोष्टी होत असताना थोडंसं पालकांनी सुद्धा घरापासून मला वाटते अत्यंत ह्या विषयांवरती लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे आत्ताच जो रिसेंटली आता गोरेगावमध्ये सुद्धा जो किस्सा झाला, आता MDA म्हणून जो ड्रग आहे, म्हणजे त्यातून जेवढं मी त्याची माहिती घेतली की एकदम हार्ट रेट त्याच्यावरून रेस होतं आणि खूप इमोशनल बूस्ट आणि क्लॅशेस हे दोन्ही एक्सपिरियन्सेस केले जातात. तर युवकांना जेव्हा अशा गोष्टींची ॲडिक्शन लागणं असतोपर्यंत म्हणजे तो एक प्रोसेस आहे. म्हणजे आज त्याची सुरुवात झाली आणि ते ॲडिक्शनला असतोपर्यंत हा एक प्रोसेस आहे आणि ह्याच्यामध्ये बरेच बिहेवियरल पॅटर्न्स मध्ये चेंज आपल्याला दिसतो. तर ह्याच विषयामध्ये काम करत असताना मला वाटते पालकांनी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नशामुक्त भारत
हे जे पोर्टल आता आपल्या शासनाकडनं चालू झालेलं आहे यामध्ये आता जवळजवळ 4 लाखहून अधिक केसेसची नोंदणी आहे. म्हणजे ह्यावरती विशेष लक्ष देऊन सरकार सुद्धा काम करते. त्यामुळं मला वाटते त्या विषयापर्यंत पोहोचस तोपर्यंतच हा विषय घरातच पालकांनी थोडंसं त्यांच्या मुलांबरोबर संवाद साधून ह्या गोष्टींवरती लक्ष देऊन जर काम केलं तर त्या ॲडिक्शनच्या स्टेजपर्यंतच पोहोचण्यापासून आपण त्यांना टाळू शकतो. बरोबर आहे. त्यामुळे त्याच्यासाठी पालकांचा संवाद असणं आणि कुठेतरी निरीक्षण असणं गरजेचं आहे. याच्यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे सत्यजितजी तुमच्याकडे येते की सध्या वेगवेगळ्या पद्धतीचे सेक्स स्कॅन्डल्स समोर येत आहेत. तरुणींचं शोषण करणं, अल्पवयीन मुलींचं चित्रण करणं आणि अशा क्लिप्स व्हायरल करणं, याला सुद्धा समाजात प्रचंड मागणी आहे. ही त्यातली दुर्दैवाची गोष्ट आहे. यामागे तरुणाईची मानसिकता काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की ज्या पद्धतीचं सोशल मीडिया आणि ज्या पद्धतीने हे वेब सिरीज आणि वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर सिरीज येत आहेत, ह्या खूप इझिली अवेलेबल झालेल्या आहेत मुलांसाठी, लोकांसाठी. आणि आपण जर पाहिलं तर सेक्स या विषयावर जेवढ्या OTT प्लॅटफॉर्मवर सिरीज आहेत, याला खूप मोठं त्याला प्रतिसाद मिळतो. आणि म्हणून या लहान मुलांना देखील ऍक्सेस आहे. म्हणून आपण पाहिलं की अनेक राज्यांनी 16 वर्षाच्या खालच्या मुलांना सोशल मीडिया बंद केलाय. घरामध्ये आपण मोबाईल बंद केलं पाहिजे. आज शाळांमध्ये जर तुम्ही मोबाईलवर शिकवण्यासाठी प्रोत्साहित करणार असाल तर मला असं वाटतं की तो मोबाईलवर गेल्यानंतर काय काय बघतोय ह्याच्याकडे तर कोणाचाच कंट्रोल नाहीये. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण तातडीने बंद करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेतरी कंट्रोल असला पाहिजे, कदाचित तिथेही कुठेतरी संवाद असला पाहिजे पालकांचा आणि एक लक्ष असलं पाहिजे असं दिसतंय. आता पुन्हा एकदा कृष्णराजजी तुमच्याकडे येते. एक वेगळा विषय घेऊन दोघांनाही हा प्रश्न आहे, पण आधी कृष्णराजजींपासून सुरुवात करूयात. शोषणाला हाताशी धरून कॉर्पोरेट पातळीवरती धर्मांतराचं रॅकेट घडल्याची घटना नुकतीच बाहेर आलेली आहे. मुलींचं आधी शोषण मग धर्मांतरण असे प्रकार सुद्धा घडल्याचं उजेडात येत आहे. लव्ह जिहादचा सातत्याने आरोप होतोय. आता या सगळ्याचा जर आपण विचार केला तर समाजाचं प्रबोधन करायला कुठेतरी आपण कमी पडतोय का? आणि तरुणाईचं या संदर्भामध्ये, या सगळ्याच बाबतीमध्ये प्रबोधन करण्यासाठी काय करत राहणं गरजेचं आहे? अगदी म्हणजे हे किस्से तर ऐकून खरंच मनाला फार मोठा धक्का बसतो, फार वाईट वाटतं. आणि आपण 2 दिवसापूर्वीच बघितलं असाल की नाशिकमध्ये सुद्धा एक अशी घटना घडली आणि त्या बाबतीत सुद्धा आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा असं कळालं की ज्या महिलांचं किंवा युवतींचं किंवा ज्या यंग महिला आहेत ह्यांचं जेव्हा शोषण होत होतं तर हा पण एक म्हणजे गेले बरेच वर्ष हे टार्गेट करून केले गेलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे आम्हाला अशी माहिती मिळाली की बाबा जेव्हा एखादी महिला एका जॉबसाठी येते तर त्याच्यावरती तिच्यावर रिसर्च करून की ती पर्टिक्युलरली इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे का आणि हिला आपण टार्गेट करू शकतो का, अशा दृष्टीने बघून त्यांना हायर केलं जातं. आणि त्याच्या पुढं जर बघायला गेलं तर त्या महिलांना काही म्हणजे आमिष दाखवलं जातं किंवा त्यांची फसवणूक वेगवेगळ्या दृष्टीने केली जाते आणि मग त्यांना आर्थिक आमिष सुद्धा दाखवून कधी कधी ह्या गोष्टींची सुरुवात होते. पण परत एकदा मी ह्या गोष्टीवरती जास्त एम्फसिस देईन की ह्याचं फाउंडेशन कुठं तर घरामध्येच, म्हणजे जर युवकांना युवतींना अशा कुठल्या तरी घटना म्हणजे असं कुठंही काही घटना घडली ज्या बाबतीत त्यांना काही चुकीचा असा एक्सपिरियन्स आला असेल तर ते घरामध्ये बोलून त्याची सुरुवात का करत नाहीत की त्याच्यावरती ॲक्शन घेऊन आपण पहिल्या दिवसापासूनच ज्या काही गोष्टी कराव्या लागतात ते करू शकतो. म्हणजे गेले वर्षोनवर्ष ह्या गोष्टी चालू आहेत तरी सुद्धा हे तरुण वर्ग गप्प का बसतं. मला त्या बाबतीत सुद्धा आवाहन करायला आवडेल की ह्या बाबतीत अजिबात गप्प असलं नाही पाहिजे कुणीच. आणि त्यासाठी तुम्हाला ज्या कुठल्या व्यक्तीबरोबर कम्फर्टेबल वाटते ते तुम्ही बोललं पाहिजे आणि त्यासाठी आमच्यासारखी युवक तुमच्या बरोबर आहेत. म्हणजे घरात पालकांबरोबर तर तुम्ही बोललंच पाहिजे. परंतु आम्ही आता जे नाशिकमध्ये घटना घडली त्यामध्ये आमच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तिथं आंदोलन झालं. आज आता तिथं बघितलं तर जवळजवळ 7 लोकांना निलंबित केलं, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले. तर असंच आम्ही प्रत्येक पावलावरती युवकांबरोबर युवतींबरोबर आहे, परंतु ती गोष्ट तुम्ही तातडीने आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हे महिनोन-महिने वर्षोनवर्ष चालत राहत तोपर्यंत जर आपण ग बसलो त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा अन्याय किंवा शोषण सहन करणं ही योग्य गोष्ट नसेल. संवाद साधणं किंवा सरळ याबद्दल बाहेर येणं आणि आपल्या तक्रारी नोंदवणं खूप गरजेचं आहे. सत्यजितजी, एक शेवटची कमेंट या सगळ्या अनुषंगाने तुमची. तर असं आहे की आमचा नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे असं आपण म्हणायचो, पण आता नाशिक जिल्हा SITचा बालेकिल्ला झालाय की काय अशी भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये येते आहे की वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे
शिक्षण खात्यामधला भ्रष्टाचार, म्हाडामधला भ्रष्टाचार, कॅप्टन खरात सारख्या भोंदूबाबाचा भ्रष्टाचार आणि आता हे नवीन प्रकरण जे TCS कंपनीच्या माध्यमातून आलेलं आहे. म्हणजे एकदम चुकीच्या गोष्टीच्या बाबतीमध्ये नाशिकला पुढं आणण्याचं काम याच्यातून सुरू आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये ज्या पद्धतीने सामाजिक जबाबदारी आपली सगळ्यांची आहे, ती सगळ्यात महत्वाची आहे. आता कृष्णराजनी सांगितलं त्या पद्धतीने घरामध्ये हे होणं गरजेचं आहे. कारण हे बघा, आता आपण प्रेम आणि या गोष्टी आता इथून पुढच्या पिढीच्या आपण टाळू शकत नाही. बरोबर आहे. कारण प्रत्येक जण आता एकत्र असणार आहे, कुठं ना कुठं नोकरीच्या निमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने एकत्र असणार आहे. हं. मग आपण यांना टाळू शकत नाही. पण चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची ताकद आणि काय चांगलं आहे आणि नक्कीच. काय वाईट आहे हे नक्कीच शिकवणं आपल्या नक्कीच मुलांना मला वाटतं मला असं सत्यजितजी, वाटतं फार मला असं गरजेचं आहे. वाटतंय की या दोन्ही गोष्टी ओळखणं आणि त्याच्यावरती व्यवस्थित कृती करणं, या गोष्टी शिकवायला पाहिजेत पुढच्या पिढीला, असं तुम्ही म्हणताय. धन्यवाद, तुम्ही दोघंही इथे आलात आणि याबद्दल तुमचे विचार आमच्या बरोबर शेअर केलेत त्याबद्दल. आता जाऊयात थेट पोल सेंटरला, पाहूयात या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल काय आहे. एकूण 28,000 मतं आलेली आहेत आणि महाराष्ट्राची तरुणाई ड्रग्ज आणि सेक्सच्या विळख्यात सापडली असं वाटतं का? तर 82% लोक म्हणतायत होय तसं आहे आणि 18% लोक म्हणतायत नाही. आता यावर ABP माझाची भूमिका जाणून घेऊयात, सांगतायत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. धन्यवाद पूर्वी आपण माध्यम म्हणून गेला काही काळ ज्या बातम्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यात त्या ड्रग्ज, सेक्स रॅकेट्स, आर्थिक फ्रॉड्स आणि हत्यांच्या बातम्या खूप आहेत. आणि याच बातम्या आपल्याला दाखवावं लागतंय, हे आपलं दुर्दैव. त्याहून वाईट म्हणजे या बातम्या काही केल्या महाराष्ट्रात थांबताना दिसत नाहीयेत. म्हणूनच कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा हा प्रश्न समाजालाच विचारावासा वाटतोय. कारण आपला महाराष्ट्र फक्त राज्य नाही तर भूमी आहे विचारांची, भूमी आहे क्रांतीची, भूमी आहे संस्कृतीची. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमानं उभी राहिलेली ही भूमी आज स्वाभिमान, शौर्य आणि न्यायाची ओळख होती. पराक्रमाबरोबरच संतांच्या वारशानं समृद्ध झालेल्या या मातीनं समाजाला विचारांची, मूल्यांची आणि मानवतेची दिशा दिली. एखादी गौरवशाली परंपरा तेव्हाच पुढे जाते जेव्हा नवी तरुण पिढी तिला पुढे नेते. नाहीतर ती परंपरा तिथेच खुंटते आणि हळूहळू काळाच्या पडद्याआड विसरल्या जाते. आपण जेव्हा प्रगत, समृद्ध होतो, नवनवे क्षितिजे उघडू लागतात, तेव्हा जगातील चांगलं वाईट सगळ्यालाच वाट मोकळी होते आणि तिथेच अनेकांची गाडी रुळावरून घसरते. पण आपल्याला अभिमान असणाऱ्या महाराष्ट्रात आजवर सेक्स, ड्रग्ज आणि फ्रॉडला 3 फिल्टर्स होते. ते म्हणजे कौटुंबिक, सामाजिक आणि प्रशासकीय. आणि आता हेच 3ही फिल्टर्स गळून पडले आहेत का असा प्रश्न पडावा, अशी आजची स्थिती आहे. पूर्वी. धन्यवाद सरिता. राज्य चिंतेत आहे ड्रग्ज आणि सेक्स रॅकेटमुळे, तर जगाला चिंतेत टाकलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासनं इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धाने. या युद्धाला आता 1.5 महिना उलटलाय. अमेरिका इराणमध्ये 8 एप्रिलला काही अटींसह शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण दरम्यान युद्ध थांबवण्यासाठीची चर्चा पाकिस्तानच्या मध्यस्थीने झाली. पण जवळपास 21 तासांच्या चर्चेनंतर ती निष्फळ ठरली. जगात पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आणि असं असतानाच परत एकदा चर्चेची शक्यता आता समोर आली आहे. इराण आणि अमेरिकेदरम्यान दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी यावेळी पाकिस्तानसह तुर्की आणि इजिप्त सुद्धा पुढाकार घेत असल्याचं कळतंय. तसंच आता लेबनन आणि इस्रायलमध्येही चर्चा होण्याची चिन्ह दिसतंय. हे सगळं होतंय. शस्त्रसंधी सुद्धा 2 आठवड्यांची आहे. पण जगाची चिंता तरीही मिटलेली नाहीये, कारण शस्त्रसंधीच्या 7व्याच दिवशी ट्रम्प यांनी अशी काही घोषणा केली आहे, अमेरिकेने असं काही पाऊल उचललंय की ज्यामुळे पुन्हा एकदा युद्धाची दाट शक्यता भेडसावायला लागली आहे. अमेरिकेनं हॉर्मुझ सामुद्रधुनीलाच नाकेबंदी करण्याचा आदेश दिलाय. ही नाकाबंदी म्हणजे एक प्रकारे ट्रम्प यांनी इराणसह अमेरिकेला साथ न देणाऱ्या देशांना वेठीला धरण्याचा प्रयत्न आहे. यात नाटो देशही आले आणि चीनही आला. एकीकडे ट्रम्पनी हा निर्णय घेतला आणि दुसरीकडे चीननंच इशाराबाजा उत्तरही दिलं.
त्यात युद्धामुळे जगाचा रोष पत्करत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प आणि 16वे पोप लिओ यांच्यातल्या टिकेंच्या फैरी सुद्धा सुरूच आहेत. युद्धाशी संबंधित या सगळ्या घडामोडींवरती आजच्या या दुसऱ्या सेगमेंटमध्ये आपण चर्चा करणार आहोत. पण त्याआधी पाहूयात युद्धासंबंधी जो प्रश्न आम्ही विचारलाय तो. जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत केलेली नाकेबंदी योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं आम्हाला सांगा. 2 पर्याय आहेत. स्वतःला शांततेचे पुरस्कर्ते म्हणणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणसाठी आणखीनच कठोर भूमिका घेतलेली दिसते. जसं मी तुम्हाला सांगितलं की इराण आणि अमेरिका चर्चा निष्फळ ठरली आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट या युद्धाच्या केंद्रस्थानी असलेल्या हॉर्मुझ सामुद्रधुनीलाच वेठीला धरायचं ठरवलं. वेठीला धरलंय म्हणजे काय? तर ट्रम्प यांनी काय केलं तर पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातात अमेरिकेच्या नौदलाच्या नौका पाठवल्या आणि तिथे नाकेबंदी केली. सामुद्रधुनीतनं प्रवास करणाऱ्या इराणशी संबंधित इराणमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांना अमेरिकेनं अडवायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी सौदी अरेबिया, UAE, कुवेत, इराक, कतार या इतर खाडी देशांच्या जहाजांना मात्र इथून जायला परवानगी दिली आहे. आखाती देशांच्या जहाजांना इथून जायला परवानगी दिली आहे. म्हणजे हे सगळे अमेरिकेचे मित्र आहेत. अमेरिकेची युद्धनौका USS अब्राहम लिंकन इराणपासून केवळ 192 किलोमीटर अंतरावरती ओमान आखातात तैनात करण्यात आली आहे आणि अमेरिकेची विमानवाहक नौका USS जॉर्ज बुश नामिबियाला पोहोचली आहे. आता एकीकडे युद्ध थांबवण्याच्या चर्चा सुरू असतानाच वॉर झोनवर सुरू असलेल्या या तयारीमुळे जगाची चिंता वाढली आहे. इराणच्या केशम बंदरावरनं निघालेल्या तेलवाहू जहाजाला अमेरिकेच्या नौदलानं जस्क बंदरावरच रोखल्याची माहितीही आहे. या नाकेबंदीबद्दल काय म्हणालेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प? आपण ऐकूयात. Maybe everything. I mean, both of those things certainly, and more. We can't let a country blackmail or extort the world, because that's what they're doing. They're really blackmailing the world. We're not going to let that happen. And the amazing thing is, we don't. Can you believe this? We don't use this trade. We don't need this trade. We have our own oil and gas, much more than we need. We have more oil and gas than Saudi Arabia. Think of this. We produce more. They will never have a nuclear weapon. Iran, you marking it down? Iran will not have a nuclear weapon tomorrow. Has the blockade started, sir? Yeah, started 10 o'clock. आता ट्रम्प यांच्या बोलण्यात एक गोष्ट स्पष्ट आहे की इराणसह चीन आणि नाटो देश, जे खरं तर त्यातले काही त्यांचे मित्र आहेत, त्यांना सुद्धा वेठीस धरण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललंय. आपण जर आतापर्यंतचं युद्ध पाहिलं तर अमेरिकेचा हल्ला किंवा आरोप आणि त्याला इराणचं प्रत्युत्तर हे सगळं, पण अमेरिकेनं केलेल्या या नाकेबंदीला इराण कसं काय उत्तर देत आहे हे आता खूप महत्त्वाचं असणार आहे. आणि इकडे लक्ष लागलेलं असताना या नाकेबंदीवरनं अमेरिकेला इशारा चीनने सुद्धा आता दिलेला आहे. इराणशी आमचा व्यापार आणि ऊर्जेशी संबंधित करार असल्यामुळे चीनची जहाजं या सामुद्रधुनीत ये जा करतील. हॉर्मुझमध्ये प्रवास करणाऱ्या चीनच्या जहाजांना अडवू नका असा इशारा वजा धमकी चीननं अमेरिकेला दिलेली आहे. एकीकडे चीननं अमेरिकेला इशारा दिल्याचं वृत्त असतानाच चीनचं एक जहाज हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करून चीनच्या दिशेनं निघालेलं आहे अशी बातमी आहे. अशी बातमी आहे की नाकेबंदी लागू केल्यानंतर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत चीनचं हे जहाज होतं. 6 तास हे जहाज पर्शियन आखातात उभं होतं आणि त्यानंतर हे जहाज आता चीनकडे रवाना होतंय. या सगळ्यात आता अमेरिकेचीच नाचक्की झाल्याचं चित्र आहे. फक्त चीनच नाही तर इतरही काही देशांनी उघडपणे या हॉर्मुझच्या नाकेबंदीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्या देशांनी काय म्हटलंय आपण पाहूयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून जाऊयात मीडिया सेंटरला. तर नाकेबंदीवरती अर्थातच इराणने नाराजी व्यक्त केलेली आहे आणि अमेरिकेशी जोरदार लढा देऊ असा पुनरुच्चार केलाय. चीनने म्हटलेलं आहे हॉर्मुझ सामुद्रधुनीला रोखणं हे आंतरराष्ट्रीय हिताचं नाहीये. आणि ब्रिटनने असं म्हटलेलं आहे की अमेरिका संघर्षात सहभागी नाही, मात्र हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करायला हवी. म्हणजे ब्रिटन स्वतः इराण अमेरिका संघर्षात सहभागी नाहीये, परंतु हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करायला हवी असं ब्रिटनचं स्पष्ट म्हणणं आहे. तर हॉर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी केल्यामुळे मध्ये शांतीच्या चर्चांमुळे जे थोडंसं कमी झालेलं टेन्शन होतं ते जगाचं टेन्शन पुन्हा एकदा वाढलंय.
पण त्यातही एक दिलासादायक बाब आहे ती अशी की इराण आणि अमेरिका या चर्चेला पूर्ण विराम मिळाला नाहीये असं कळतंय. इस्लामाबादमधील 21 तास चाललेली चर्चा निष्फळ ठरली, पण आता पुन्हा एकदा चर्चा होण्याची शक्यता आहे तशी माहिती मिळतेय. एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. विशेष म्हणजे या चर्चेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौद, तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगान आणि इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबोली हे देखील यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आता इराण अमेरिकेनंतर आपण या युद्धातला तिसरा देश, तिसरी पार्टी म्हणजेच इस्रायलकडे वळूया. युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलच्या निशाण्यावर राहिले ते लेबनॉन आणि अर्थातच इराण सुद्धा, परंतु लेबनॉनच्या हेजबुल्लाच्या सगळ्या स्थानांवरती इस्रायलने सातत्याने हल्ला केलाय. इराण अमेरिकेनंतर आता लेबनॉन आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्येही शांतता चर्चा होणार असल्याची लक्षणं आहेत. ही चर्चा अमेरिकेत होऊ शकते. हिजबुल्लाने मात्र या चर्चेला विरोध दर्शवलाय. आता या देशांमध्ये शांतता चर्चा कशी होते हे आपल्याला सगळ्यांनाच येणाऱ्या काळात कळेल. पण युद्धावरनं आणखीन एक युद्ध सुरू झालंय. हे युद्ध फक्त अस्त्रांनी नाही तर शब्दांनी लढलं जात आहे. कॅथलिक धर्मगुरू पोप लिओ आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात एक मोठं शाब्दिक युद्ध गेल्या काही दिवसांपासून सुरू झालंय. ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवरती पोप लिओ यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना गुन्हेगारीबाबत, कमकुवत आणि परराष्ट्र धोरणात अतिशय वाईट असं म्हटलं. पोप यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल आपण काहीच चुकीचं बोललो नाही, आपण माफी मागणार नाही अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली. तर दुसऱ्या प्रश्नाच्या अनुषंगाने आज प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण पाहूयात. जाऊयात मीडिया सेंटरला. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जे ब्लॉकेड अमेरिकेने केलेलं आहे ते चुकलेलं आहे का ट्रम्प यांचं, त्याच्यावरती प्रतिक्रिया आलेली आहे. ट्रम्प हे अमेरिकेचे निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष आहेत. इराण हुकुमशाही पद्धतीने सत्तेत आला आहे. कट्टरपंथी संघटना असलेल्या देशांचे प्रमुख आहे प्रकाश यांची यूट्यूबवरनं प्रतिक्रिया. एबीपी माझाच्या फेसबुक पेजवरनं वीरेंद्र सोनावणे म्हणतायत, कठोर निर्णय घेतल्याशिवाय दहशतवाद आणि अण्वस्त्रांचा धोका कमी होणार नाही. ट्रम्प यांची ही रणनीती जगाच्या सुरक्षेसाठी कदाचित आवश्यक आहे. इंस्टाग्रामवरनं पांडुरंगा यांची प्रतिक्रिया आहे, नाकेबंदीचा निर्णय योग्य नाही. इराण आणि संपूर्ण जगावर या निर्णयामुळे अन्याय होतोय. आणि यानंतर या प्रश्नाच्या अनुषंगाने महाराष्ट्राने दिलेला कौल पाहूयात. जाऊयात पोल सेंटरला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत केलेली नाकेबंदी योग्य आहे का? 15,000 मतं आलेली आहेत आणि 80% लोकांना असं वाटतंय ही नाकेबंदी योग्य नाहीये आणि 20% लोक मात्र ट्रम्प यांच्या निर्णयाच्या सोबत आहेत. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह. पाहत रहा एबीपी माझा.